निवडणुकीच्या नंतर वातावरणाला सामोरं जाण्याची दाखवलेली प्रचंड राजकीय हिंमत ही नजरेसमोर ठेवूनच उद्याची वाटचाल आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी करायची. खरं आहे, अनेक वक्त्यांनी या ठिकाणी भावना व्यक्त केल्या की आता पक्ष पुन्हा सत्तेवरती आला, गर्दी वाढली. चव्हाणसाहेब म्हणायचे घराच्या बाहेर चपला किती जास्ती आहे त्यावरती त्या माणसाचं नेतृत्वाचं मूल्यमापन होतं. आणि घराच्या बाहेर जितक्या चपला बाहेर असतील याचा अर्थ तो नेता समाजामध्ये जितका रूढ असेल त्याचा अर्थ होतो. आता परत पूर्व मूडवरती आले एवढं तुम्ही समजून चाला, बाकी काय नाही. हे बोलणं अभिप्रेत होतं आणि ते आलं म्हणजे आता जे 4 महिन्यामध्ये झालं बाबासाहेब ते आता पुढे कंटिन्यूड आहे, काय काळजी करू नका. पण त्यांनी जो मला प्रश्न विचारला तो अगदी योग्य आहे की जिथे सवय नसेल जिथे नसेल तिथं काय आहे. पण गर्दी आणि तुम्ही हे अतूट असं नातं आहे, ते कालही होतं आजही राहील आणि उद्या भविष्यामध्ये राहील, याच्यात कोणाच्या मनामध्ये काय शंका अडकते. कारण पण हे सहजासहजी होत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावरची गर्दी कोणाच्याकडे येते असं भाग नाही. काही माणसं पदांच्यामुळे मोठी होतात आणि काही माणसांच्यामुळे पदाची उंची वाढते. तुम्ही त्याच्यातले आहात की तुम्ही त्या पदाची उंची अनेक वेळेला मोठ्या शिखरावरती नेऊन ठेवले, म्हणून तुमच्या भोवतालचं वलय हे त्याच पद्धतीने अधोरेखित पद्धतीने टिकत राहील. त्या वलयाचा आम्ही किती फायदा घेतो आहोत, त्या वलयाचा योग्य पद्धतीने उपयोग करत संघटनेच्या बांधणीच्या कामाला काय पद्धतीने आम्ही वाहून घेतो आहोत याच्यावरती संघटनेचं महत्त्व उद्याच्या कालावधीमध्ये ठरणार आहे. म्हणून मी सांगितलं की आजची वाटचाल ही राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आहोत. 237चं संख्याबळ घेऊन ज्याला सरकार चालत असतं त्याला एका बाजूला क्रिया होत असते आणि दुसऱ्या बाजूला प्रतिक्रियासुद्धा उमटत असते. या दोन्ही गोष्टीकडे तितक्याच गांभीर्याने समंजसपणाने व्यवहारवादीने बघत आपल्याला जर काय पुढची वाटचाल करायची असेल तर अनेक वेळेला त्याच्यातून कशा पद्धतीने आपल्याला पुढं जायचं आहे त्याची दिशासुद्धा सापडू शकते. दिशा सापडणं म्हणजे सरळ रस्त्याने जाणं म्हणजे दिशा सापडणं असं नव्हे. वळणावळणाच्या रस्त्यावरनं सुद्धा इप्सित स्थळावरती पोचता येतं. हे नेतृत्वाने दाखवलं आहे, आपण सर्वांनी कष्टाने म्हणून त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्या पद्धतीने आपल्याला काम त्या ठिकाणी करावं लागेल. प्रत्येकाला जबाबदारी अनिल भाईदास पाटील संघटनेमध्ये घ्यावीच लागेल. उत्तर महाराष्ट्रसुद्धा मोठा आहे, विदर्भामध्ये तर प्रफुल्लभाई लक्ष घालतातच. पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आहे, मराठवाड्यामधले सगळे दिग्गज नेते आहेतच. आज अलीकडच्या कालावधीमध्ये निर्माण झालेली सामाजिक समस्या ही महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून चिंतेचा विषय आहे. त्याच्यात कोणाच्या मनामध्ये शंका अडत काही कारण नाही. त्यामध्ये कदाचित पक्षाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्याच्यातून सुद्धा योग्य ती वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातून आपलं नेतृत्व विचाराचं प्रगल्भ नेतृत्व आहे. या कठीण कालखंडातून सुद्धा आपल्याला भवितव्याची वाटचाल करायची असेल तर थोडंसं संयमी भूमिकेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणाने काम करावं लागेल. त्या पद्धतीने आपण काम करण्याचा प्रयत्न करू. धनंजय 14 ते 19 जसं काम केलं, मी प्रदेशाध्यक्ष होतो, मी वरिष्ठ सभागृहामध्ये होतो. आता पुन्हा तसंच काम करावं लागेल. तसंच जरासुद्धा सुटका नाही, खरंच सांगतो, जरासुद्धा सुटका नाही. विरोधी पक्षनेता होतो माणूस, तो पुन्हा राज्यामध्ये पक्ष सत्तेवरती आणण्यासाठी करायची मेहनत करण्यासाठी होत असतो. ती प्रक्रिया संपली, ते फेज झालं. आता दुसरा फेजमध्ये आपण आलो. पुन्हा ट्रान्समध्ये मागे नका जाऊ. तुम्हाला आदनामांना पाठीमागे जायची सवय आहे, आता नका जाऊ. आता पुढे जायचं आहे. मागे वळून बघायला लागतंच. राजकीय जीवनामध्ये मागे वळून आपल्याला बघावं लागत असतं. पण मागे वळून पाहत असताना उद्याची भवितव्याची पुढची वाटचाल करायची आहे आणि जबाबदारी कधी टाळता येत नाही. जबाबदारी न टाळता आपण काम करण्याचा प्रयत्न केला तर होऊ शकतं. काल माणिकरावांनी सुद्धा उत्तम भाषण केलं. आम्हाला वाटलं की पहिल्यांदाच पक्षाच्या शिबिरामध्ये बोलत आले आणि यापूर्वी संधी नाही मिळाली, पण बोलले चांगलं. झेरवळ साहेब तर बोलण्याबद्दल प्रसिद्धच आहेत. कुठे आहेत ते? तर त्यांनी सुद्धा योग्य पद्धतीची मांडणी त्या ठिकाणी केली. अदितीने केली असेल, नभाबाई तुम्ही केलीत. शेवटी प्रत्येकाची एक वैचारिक मांडणी आणि प्रत्येकाची एक धाटणी आहे. त्याच्यातून आपल्याला पुढची वाटचाल यशस्वीपणे